म्हसोळकरांवरती प्रेम आहे, या माझ्या गाववाल्यांवरती प्रेम आहे, तितकंच प्रेम भरभरून तुम्ही सुद्धा मला दिलेलं आहे आणि त्याची नक्कीच मी सदैव जाण ठेवीन. तुमच्या सुद्धा आयुष्यभर ऋणात राहील. असंच प्रेम आमच्यावरती करा. रसिका हो, याच शाहिरांसोबत दामोदर हॉल या ठिकाणी 2000 मला वाटतं 20 किंवा 22ला बारी झाली होती आणि पब्लिकला कंट्रोल करण्यासाठी पोलिसच्या व्हॅन बोलायला लागल्या होत्या. एवढं प्रचंड प्रेम तुम्ही आमच्यावरती केलेलं आहे. असंच प्रेम राहील आणि या प्रेमाला साजेशी बारी आम्ही नक्की करू. गण येत रसिका हो, श्रावण महिना आता चालू होणार आहे. सणासुदीचे दिवस येत आहेत आणि आपल्या कोकणवासियांची, आपल्या मराठी मुलकाची एक परंपरा आहे. कुठलाही सण आला, खास करून गौरी गणपतीचा सण आला की आपल्या ज्या माहेरवशणी आहेत, आपल्या ज्या बहिणी आहेत, यांना भाऊ या सणाची भेट म्हणून भेट घेऊन जातो, माघारी जातो. एक प्रेमाची भेट घेऊन, एक शहाळ असेल किंवा मग काहीतरी फळ असेल, हे घेऊन त्या बहिणीला माघारी जातो. आणि हा बंधू, हा भाऊ जेव्हा त्या बहिणीला माघारी जातो तेव्हा त्या बहिणीला होणारा आनंद आहे, हा आनंद कुठल्याच पैशाने किंवा कुठल्याच मौल्यवान वस्तूने विकत घेता येणार नाही. एवढा मोठा आनंद असतो. पण अलीकडच्या काळामध्ये हे जे माहेरपण आहे, हे जे माघारपण आहे, हे या सोशल मीडियाच्या युगामध्ये किंवा आज आपण माणूस प्रगतीपथावर चाललेला आहे आणि अशा या प्रगतीवरती जात असताना हे कुठेतरी जे मौल्यवान दिवस आहेत या सुवासिनीच्या आयुष्यातले, हे दिवस आज हरवून बसलेले आहेत. जवळच आपली बहीण राहत असली, आपली माहेरवशी राहत असली तरी तिला आदरानं या सणासाठी, एखाद्या कुठल्याही सणासाठी माघारी जाणं हे आज भाऊ विसरलेलं आहे. म्हणून आजची बारी या आदिशक्तीची आहे. माझी बाजू, स्त्रीची बाजू मांडणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी माझ्या भावाला, गणपतीला भाऊ मानतोय आणि माघारपणाला बोलवतोय. असे हे गीताचे बोल आहेत, गण गातोय. लक्ष सुद्धा प्रतिस्पर्ध्यांनी सुद्धा मी काय गातोय याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. माझ्या कडव्यांमध्ये मी म्हणलंय बघा, गाणं चालू झालं की शब्द नीट पोचत नाहीत म्हणून बोलून दाखवतो ऐका. कडव्याचे शब्द असे आहेत, याला अर्थ आहे. या गाणं नुसतं हा काही गण असा काय म्हणतात त्याला, छंदना वंदना आणि अशातला जीवनबुवा गण नाहीये किंवा हा फक्त मुक्त छंदातला गण नाहीये. याला अर्थ आहे. काय आहे बघा, म्हटलंय मी, माता पार्वतीला कोण बंधू आला, माता पार्वतीला कोण बंधू आला, घेऊन गेला माहेरपणाला, तेव्हा रीत झाली सुवासिना आली, वैभव घेऊन संसाराला. असे या गीताचे बोल आहेत. पूर्ण गण आहे का? धन्यवाद. बोला गणपती बाप्पा.